नमस्कार मंडळी. स्नेहल प्रकाशनतर्फे साहित्यिकांच्या सहवासात या उपक्रमामध्ये आपण विविध साहित्यिकांची मुलाखत घेतो, त्यांचे विचार जाणून घेतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. यावेळेला या उपक्रमामध्ये आपल्याबरोबर आहेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि गीता धर्म मंडळ पुण्याचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव दातार सर. सर नमस्कार. नमस्कार. दातार सरांचा जन्म कुरुंदवाडचा आणि त्यांचं शिक्षण कुरुंदवाड, संगमेश्वर, रत्नागिरी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी झालं आणि त्यानंतर सर वारणानगरच्या कॉलेजला प्राचार्य म्हणून नियुक्तीस होते. त्यांचा या सगळा कालावधी, त्यांच्या अभ्यासाचा आवाका हा संत साहित्य, गीता हा सगळा आहे. त्यांना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांनी संत साहित्य किंवा हा जो आपला वारसा आहे आध्यात्मिक, हा लोकांपर्यंत कसा जाईल, लोकांनी तिथपर्यंत येण्यापेक्षा हा तिथपर्यंत कसा जाईल ह्याचा विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत गेली. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे सुद्धा सर अध्यक्ष होते. तर या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, त्यांच्याशी त्यानिमित्ताने गप्पा मारायच्यात. सर सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं म्हणजे जसं म्हटलं की तुमची वेगवेगळ्या शहरांमधनं की वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही वारणानगरला रुजू झालात. तर हा जो कालखंड होता तो थोडक्यात सांगाल? हां, या कालखंडामध्ये काय झालं की माझा जन्म कुरुंदवाडचा, म्हणजे नेहमीच आपल्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे देशावर किंवा घाटावर अशा प्रकारचा. त्यामुळे ते जे काही कोल्हापुरी संस्कार असतात बोलण्यापासून वृत्ती प्रवृत्तीपर्यंत ते सर्व माझ्यावर होते. पण नंतर विद्यालयीन जीवनामध्ये 9वीपासून मी वडिलांच्या नोकरीमुळं, कारण वडील त्या भागात शिक्षक होते, संगमेश्वर, मागझण या भागामध्ये गेलो आणि आपसुकच बालपणी ज्याला कोकणी संस्कार म्हणतात ते सगळे माझ्यावर झाले. म्हणजे कोकणी माणसाचा कष्टाळूपणा आणि घाटावरच्या माणसाचा एक प्रकारचा उदारता, मनाची उदारता, याचा एक संगम बालपणापासून माझ्या व्यक्तिमत्वात होत गेला. आणि त्या कालखंडामध्ये मुख्यतः मला, जेव्हा मी हायस्कूलमध्ये होतो तेव्हा इतिहासाची गोडी ही माझे त्यावेळचे शिक्षक कमलाकर भाटकर यांनी लावली. त्याची एक गोष्ट अशी घडली की SSCला 11वी SSCला मी स्पेशली इतिहास हा विषय घेतला होता आणि त्यावेळी मी SSC बोर्डाला पहिला आलो होतो आणि मला 101 रुपयाचं त्यावेळचं पारितोषिक मिळालं होतं. पण तो इतिहास अभ्यास करता करता न कळत मी तो इतिहास संत साहित्याशी आणि भारतीय संस्कृतीशी कधी जोडत गेलो हे मला कळलंच नाही. पण नंतरच्या आयुष्यात ज्याप्रमाणे कळीचं फूल व्हावं तर संबंध जीवनामध्ये त्या गोष्टी होत गेल्या, ज्या तुमच्या माझ्या वार्तालापामध्ये नंतर उलगडत जातील. तुम्ही एक विवेकच्या अंकामध्ये एक लेख लिहिला होता की वसा आणि वारसा, की ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबामधूनच हा सगळा वारसा मिळालेला आहे. जोपर्यंत तुमचं प्राध्यापकी आणि शिक्षण म्हणजे अध्यापन चालू होतं तोपर्यंत संत साहित्य आणि या विषयावरचं लिखाण तुमचं नाही आहे, त्याच्यानंतर तुमचं लिहायला लागलं आहे. तर हा वसा आणि वारसा हा कसा आला तुमच्याकडे आणि तुम्ही इकडे कसे वळलात आणि ह्या अभ्यासाकडे? बाकी आपण तुमची पुस्तकं आहेत त्याचा आपण उल्लेख करणारच आहोत, पण हा वसा आणि वारसा कसा होता त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. विवेकचे त्यावेळेचे संपादक विद्याधर ताठे यांनी विनंती केल्यावरून मी वसा आणि वारसा हा त्यांनी सुचवलेला जो शब्द होता त्याच्या आधारे लेख लिहिला. आज मागवळून बघताना वाटतं की ते शब्द ताठेंनी फार छान सुचवले. वसा याचा अर्थ आपलं जीवनव्रत असतं आणि वारसा याचा अर्थ आपला वंशदाय असतो. तर माझ्या भाग्यानं मला अगदी लहानपणापासून इतिहास, तत्त्वज्ञान किंवा मराठीचा प्राध्यापक व्हायचं होतं आणि तोच वसा जे जीवन होतं मला, नव्यानं ग्रामीण भागामध्ये निघणारी जी महाविद्यालय होती 1964-66ला, ते वारणा साखर कारखान्याच्या वारणानगरला जाता आलं आणि तिथले जे सहकारभूषण किंवा तिथले शिल्पकार तात्यासाहेब कोरे त्यांनी मला नोकरीच्या पहिल्याच वर्षी सांगितलं की तुम्ही फक्त प्राध्यापक म्हणजे 4 भिंतीच्या आत शिकवणारे होऊ नका, तुम्ही मराठी संस्कृतचे प्राध्यापक आहात तर लोकशिक्षक व्हा. आणि त्याच्यातून काही गोष्टी मी वारणा खोऱ्यामध्ये करत गेलो. नंतर उलगडा त्याचा करू. हे झालं वसा. आणि वारसा म्हणाल तर मुख्यतः मी प्रबंध लिहीपर्यंत, म्हणजे साल सांगायचं तर 1981 35-38चा कालखंड वयाच्या तो वेळेपर्यंत
ज्याला आपण अर्वाचीन साहित्य म्हणतो किंवा मर्ढेकरांचं पुशी रेग्यांचं साहित्य म्हणतो त्याचा विद्यार्थी होतो. आणि त्या साहित्यात काही मी लेखन करत होतो ते अगदी अभिरुची मासिक रेग्यांचं त्यात ते छापून आलं होतं. पण नंतर माझे MA गुरु आणि PhDचे गुरु पाना कुलकर्णी कुरुंदवाडचेच ते म्हणाले तुझ्या घरामध्ये संत साहित्याचे संस्कार आहेत कसे ते सांगतो. तर तो हे सगळं सोड, हे करणारी माणसं खूप आहेत पण संत साहित्याकडे नव्या दृष्टिकोनातून वळणारं कोणी नाही. मग मी 3 वर्ष संतश्रेष्ठ एकनाथांचा अभ्यास जरा वेगळ्या दृष्टिकोनातून केला की पर्सनॅलिटी रिफ्लेक्टेड इन द लिटरेचर. हो, जे नुसतं आध्यात्मिक बाजूने न जाता एकनाथांचं जे शांती जलधी व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या साहित्यात आहे का, तर एकनाथांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व असा मी प्रबंध लिहिला. आणि मी त्याला नाथकृपा म्हणतो की त्या 3 वर्षामध्ये एकनाथांचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की पुढं मग तो वारसा जागा झाला. तो वारसा थोडक्यात सांगायचा तर माझे वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा हे स्वतः शास्त्री पंडित होते, दशग्रंथी ब्राह्मण होते. वामन शास्त्री दातार ते टिळकांचे अन्वयी होते आणि टिळकांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले होते. हा एक आजोबांच्याकडनं देशाभिमानाचा वारसा. दुसरं आईचे वडील त्यांचं नाव बंडोपंत काकतकर, ते नरसोबावाडीचे. त्यांनी त्यांच्या किशोर वयामध्ये टेंबे स्वामींची सेवा केली होती. इतकं की नंतरच्या कालखंडात टेंबे स्वामींची जी पत्रे यायची त्यांना थोरले महाराज म्हणतात, त्यामध्ये माझ्या आजोबांचं नाव बंडू, ते अगदी लहान होते पण त्या पत्रात यायचं की बंडूला नारायण सांगावा, संन्यासी नमस्कार्यार्थी आशीर्वादार्थी नारायण म्हणतो. असा काकतकरांचा वारसा. त्यांचे सुपुत्र म्हणजे माझे मामा ना व्ही काकतकर, त्यांनी संत कृपा मासिक 30 वर्ष चालवलं. नंतर चुलत आजोबा मोरेश्वर दातार, मोरोबा दातार, ते पंत महाराज बाळेकुंद्रींचे अगदी उजवे हात अवधूत महाराज. थोडक्यात दातारांच्याकडनं काकतकरांच्याकडनं याला आपण संत साहित्य म्हणू. आणि या सगळ्यांची भूमिका संत साहित्य संस्कृतीचं अंग आहे. ते आध्यात्मिक आहेच पण ते राष्ट्रभक्तीपर आहे. ही एक वेगळा दृष्टिकोन. आणि एकनाथ तसे आहेत, प्रपंच परमार्थ समन्वय, म्हणजे ते निःश्रेयस एवढंच अभ्युदयी सांगतात. ते सगळं मनावर येत गेलं आणि पुढे गीता जन्मण्यात आल्यानंतर तेच वाढत गेलं. थोडक्यात वसा लोकशिक्षकाचा. मी स्वतःला लोकशिक्षक किंवा सांस्कृतिक विचारक म्हणतो. विचारवंत म्हणण्या इतका मी मोठा नाही पण विचार करण्या इतका लहान आहे. तर विचारक असं मी स्वतःला म्हणतो. आणि याच्यातूनच महाराष्ट्र बृहन महाराष्ट्रात 1000च्या वर मी व्याख्यान देत गेलो. आता ऑनलाईन सुद्धा बोलत असतो. अगदी शिकागोच्या महाराष्ट्र मंडळात सुद्धा अलीकडे माझे उपनिषदावर व्याख्यानं झाली. हा वसा आणि वारसा संस्कृती. ठीक सर, संत साहित्य म्हणल्यानंतर अगदी सामान्य माणसांना अभंग त्यांचे एवढंच असतं की संतांनी अभंगामधून लोकप्रबोधन केलं, त्यांची जी शिकवण होती ती अभंगातनं मांडली, अभंग पाठ करायचे, अभंग म्हणायचे, इथपर्यंतच ओळख असते. पण तुम्ही लोकशिक्षक असं म्हणलात आणि संत वाङ्मय जे आहे ते लोकांपर्यंत जाण्यासाठी तुमची जी काही ग्रंथसंपदा आहे त्याच्यामधली काही वेगळी नावं आली म्हणून त्या अनुषंगाने विचारतो की वारकरी विश्व आणि समर्थ रामदास हे एक आहेच आहे. पण संतांची सार्थ भारुडे, दशोपनिषदातील गीताधर्म, वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी, मध्ययुगीन धर्मसंप्रदायी वाङ्मय, ही जी काही नावं आहेत ही अगदी वेगळी वाटतात, वैशिष्ट्यपूर्ण वाटतात, ज्याच्यामध्ये तुम्ही आत्ता म्हणलात की लोकशिक्षण झालं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने म्हणजे ह्याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न किंवा एक त्या याने विचारतो की पुणे विद्यापीठाचं जे ज्ञानदेव अध्यासन आहे त्याच्यामध्ये तुम्ही वारकरी वारसा विशारद अभ्यासक्रम सुरू केलात. आणि तुम्ही असं म्हणालात की लोकांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपण लोकांच्यापर्यंत जावं, हे शिक्षण लोकाभिमुख व्हावं. हा सगळा जो काही प्रवास आहे किंवा ही संकल्पना आहे खरं तर ती जरा आम्हाला उलगडून सांगा. पुणे विद्यापीठामध्ये भिन्न भिन्न प्रकारची अध्यासनं पूर्वीपासून आहेत. म्हणजे ज्याचा मी प्रमुख प्राध्यापक होतो ज्ञानदेव अध्यासन, ते तर जुन्या कालखंडामध्ये धुंडा महाराज देगलूरकर आणि प्राचार्य आठवले म्हणजे स्वामी वरदानंद भारती यांनी लोकवर्गणी जमा करून विद्यापीठाला दिली आणि ज्ञानदेव अध्यासन सुरू झालं. ज्याचे पहिले प्रमुख मोठे विचारवंत डॉक्टर वीरा करंदीकर हे होते. अशी सगळी अध्यासनं होती. तर अलीकडच्या कालखंडात म्हणजे 2018च्या दरम्यान
जेव्हा डॉक्टर करमळकर प्राचार्य होते, कुलगुरू होते, तेव्हा त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या अध्यासनाला जरा नवं रूप देऊया. आणि त्याच्यातून त्यांनी सगळ्याच अध्यासनाला अगदी निमंत्रण देऊन म्हटलं तरी चालेल, पण प्राध्यापकांची नेमणूक केली. ज्याच्यामध्ये मी ज्ञानदेव अध्यासनाचा होतो, नामदेव अध्यासनाचे सदानंद मोरे होते, नंतर तुकोबा अध्यासनाचे अभय टिळक होते. आम्ही तिघं संत साहित्याचे अध्यासक. आम्ही तिघांनी एकत्र विचार केला आणि डॉक्टर करमळकरांशी बोलून घेतलं की घडतं काय, तर अध्यासनं ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं PhDसाठी किंवा अन्य गोष्टीसाठी एवढं मर्यादित राहतं. पण जेव्हा लोक विद्यापीठाकडे येत नसतील तेव्हा विद्यापीठ लोकांच्याकडे गेलं पाहिजे. याच्यातून आम्ही तिघांनी ठरवलं की वारकरी वारसा जो आपला आहे 700-800 वर्षाचा, हा खरा मानवतेचा वारसा आहे. आज आपण लोकशाही आणि आपली संविधान घटना टेकावी म्हणत असू, तर वारकऱ्यांनी 3 गोष्टी शिकवल्या आहेत: समता, ममता आणि एकता. हे शिकवणारच आपलं ज्ञानोबा तुकारामांचं वाङ्मय आहे. हे लोकांच्यापर्यंत नेऊया का? मग त्यातून आम्ही तिघांनी मिळून एक अभ्यासक्रम तयार केला. मी आपल्याला त्या अभ्यासक्रमाच्या मुद्दाम माहिती सांगतो, कारण तो महाराष्ट्रात जावा अशी माझी इच्छा आहे. आणि तो अभ्यासक्रम आहे तिघांनी 3 वर्ष कोथरूडमध्ये माननीय शांताराम पाटील यांचं जे ज्ञानमयी ग्रंथालय आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि कोविडचं संकट आल्यानंतर ऑनलाईन असा 3 वर्ष बहिष्याल उपक्रम म्हणून चालवला. आणि त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी 170 लोक सामील झाले. आणि त्याचा जो अभ्यासक्रम आम्ही केला तो मी वेळ थोडा खर्च होईल, पण मला तो महाराष्ट्रात जावा असं वाटतं. अवश्य की वारकरी वारसा म्हणून आम्ही तिघांनी, मी, मोरे आणि टिळक, या तिघांनी जे 10 अभ्यासक्रम काढलेत ते मी फक्त आपल्याला सांगत जातो. त्याचं स्पष्टीकरण करायला लागणार नाही, इतके ते बोलके आहेत. अच्छा. आणि ते जर आपण आजपर्यंत भविष्यामध्ये अगदी शासनानं सुद्धा त्यात लक्ष घालून जर केलं, किंवा आपलं शासनाचं संत विद्यापीठ आहे त्यांनी यामध्ये लक्ष घातलं, तर मला वाटतं की फार मोठी चांगली गोष्ट घडेल निश्चित, आणि लोकशाही बळकट होईल. 10 घटक आहेत. पहिला घटक वारकरी संज्ञा विशेष आणि ज्ञानदेवांचा चिदविलासवाद. दुसरा घटक वारकरी कीर्तन पद्धती आणि फड परंपरा. तिसरा नामदेवांच्या संत मेळ्याची आध्यात्मिक लोकशाही. चौथा कान्होपात्रा, एकनाथ, कबीर यांचा संदेश. 5वं तुकाराम महाराजांची सर्वांगीण शिकवण. 6वं मुक्ताबाई, बहिणाबाई, निळोबा राय काय शिकवितात. इथंपर्यंत सगळं प्राचीन आहे. आणि तो धागा आपण अर्वाचीनला कसा जोडू शकतो, तर 7वं आहे महाराष्ट्रातील समाज सुधारकांना, अगदी न्यायमूर्ती रानडे महात्मा फुलेंच्यापासून, कारण महात्मा फुलेंच्या काव्यरचनेला अखंड म्हटलंय ते अभंगपासून आलेलं आहे. अच्छा. आणि न्यायमूर्ती रानडे तर म्हणतात की संतांनी जमीन नांगरून ठेवली म्हणून शिवराज्याचं पीक आलं. तर मग 7वं आहे महाराष्ट्रातील समाज सुधारकांना वारकरी योगदान. पुढं गुलाबराव महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी यांची शिकवण. 9वं आहे वारकरी विचार संपदा आणि भारतीय राज्य घटना. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर सुद्धा त्यांचे वडील कबीर संप्रदायाचे असल्यामुळं फार मोठा वारकरी वारसा होता. आणि तो आपल्या राज्यघटनेत आलेला आहे, सप्त स्वातंत्र्यात आलेला आहे, फक्त आपण ते लक्षात घेत नाही. तर वारकरी विचार संपदा आणि भारतीय राज्यघटना. आणि शेवटचं आहे जे तरुणांसाठी आहे, वारकरी मूल्य प्रणाली आणि अत्याधुनिक काळ. तर हे 10 उपक्रम आम्ही 3 वर्षामध्ये तिघांनी शिकवले. त्याचं एक पुस्तकही तयार केलं. हे ते पुस्तक आहे. अच्छा, हे आपण दाखवूयात लोकांना. आणि हे पुस्तक विशेष असं की आम्ही लेखकांनी लिहिलेलं नाही, एका विद्यार्थिनीनं टिपणे काढली. अच्छा. आणि त्या टिपणांचे पुस्तक आहे. अच्छा. म्हणजे विद्यार्थी प्राध्यापक संयोग कसा असावा, विद्यार्थ्यांना आमचं काय शिकवणं कळतं, हे त्याची पावतीच आहे ही, म्हणजे मिळालेली की त्यांनी हे टिपण काढून पुस्तक केलं. एवढं 200-250 पानाचे पुस्तक याच 10 घटकांच्यावर. तर मी म्हणेल की महाराष्ट्रात कुणालाही वारकरी वारसा विशारद उपक्रम चालवायचा असेल तर पुणे विद्यापीठाची परवानगी घ्यावी, कारण त्यांचंही स्वामित्व आहे. परंतु हे महाराष्ट्रभर जावं असं अगदी अंतःकरणपूर्वक मला वाटतं.
आणि मी गीताधर्म मंडळ म्हणतो ते त्या अनुषंगाने. सर, तुम्ही आता वारकरी आणि ही संत मंडळी यांचा इतक्या समाजातल्या घटकांशी असलेला संबंध की मगाशी मी म्हटलं होतं की फक्त अभंगांपुरते मर्यादित सामान्य माणसाचे असण्यापेक्षा हा इतक्या घटकांपर्यंत त्यांचा संबंध आहे. आपण वारीच्या बाबतीतही म्हणतो की अनेक मंडळी वेगवेगळ्या विषयांनी, मग मॅनेजमेंट असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांच्या वेळा पाळणं आणि तो एकूण सगळा प्रकार याच्यावर अभ्यास करतात. पण वारकरी संप्रदाय आणि मुळात हा संत साहित्य यांचा इतक्या विविधांगांनी सुद्धा अभ्यास करता येतो हे याच्यातनं तुम्ही दाखवून दिलं. त्यात तुम्ही बोलताना मग अशी म्हणालात की सांस्कृतिक विचार आणि संस्कृतीची मूल्य ही याचा प्रसार झाला पाहिजे. थोड्या या दोन संकल्पनांबद्दल सांगाल? तर याच दृष्टिकोनातून मी माझे जे प्रकाशक ज्यांनी मला घडवलं एका अर्थानं, माझं पहिलं पुस्तक त्यांच्याकडेच आहे आणि आज 12वं पुस्तकही त्यांच्याकडेच आहे. आणि त्यानंतर मला सांगितलं, सर तुम्ही लिहा, ते प्रत्येक पुस्तक छापलं जाईल. आणि या निष्ठेतून मी त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडे लिहित नाही, अशी स्थिती आहे. ते रवीजी घाटपांडे स्वतः संस्कृतीचे प्रेमी आहेत. त्यांच्या पत्नी अंजलीताई, ज्यांनी माझं पहिलं पुस्तक छापलं, त्याही संस्कृतीच्या प्रेमी. आणि संस्कृती ही गोष्ट ज्याला आपण उपासना पंथ म्हणतो, म्हणजे रूढ धर्म, त्याच्या वरची आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. एक गोष्ट मुद्दाम मी आपल्याला सांगतो की विवेकानंदांना जेव्हा एका व्यक्तीने विचारलं की मला ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म घ्यायचा आहे, मला हिंदू धर्माची दीक्षा द्याल का? तर विवेकानंद म्हणाले, हिंदू धर्माची दीक्षा कसली असते? तू चांगला ख्रिश्चन हो म्हणजे तो हिंदू झालास. आता ही जर गोष्ट असेल, दंतकथा नाही, तर ते हिंदू कुठल्या अर्थानं म्हणतात? तर ज्याला आपण सनातन म्हणतो. सनातनचे 2 गुण असतात. एक ते प्राचीनही असतं आणि नित्य नूतन असतं. नदीतल्या पाण्यासारखं. नदी ही प्राचीन असते, पण नदीतलं पाणी नित्य नूतन असतं. आजही गंगाजल नित्य नूतन आहे. तसं आपलं सनातन संस्कृतीचं. अगदी या संस्कृती थोडक्यात व्याख्या करायची तर जी एक विशिष्ट भूमी असते, त्या भूमीमध्ये राहणारी जी माणसं असतात, त्यांचे जे श्रद्धा संस्कार असतात, त्याला संस्कृती म्हणतात. मग त्यात जल येतं, जमीन येतं, जनता येतं, जनार्दन येतो, जीवन प्रणाली येते, सगळं ज येतं. तशी आपल्या भारत देशाची एक भारतीय संस्कृती आहे. ती वैदिक काळापासून हिंदू धर्म, भागवत धर्म, अन्य धर्म हे उपासना पंथ, त्याचे नावं भिन्न आहे. जगातलेही सगळे धर्म हे सनातन धर्माचे वंशज आहेत. त्यांची नावं काही असू दे. आणि ऐतिहासिक सत्य आहे. कारण वेद हे इसवी सन पूर्व आजच्या मागं 8000 किमान हे आहेत. 10,000 झाले आजच्या मागे. त्या वेदाने काय सांगितलं आपल्याला? एक सांगितलं, एकम सत विप्रहा बहुधा वदंती. दुसरं काय सांगितलं की जगात जितके विचार प्रवाह असतील तेवढे आमच्याकडे येऊ देत. आणि तिसरं काय सांगितलं, आपण विचारत म्हणून सांगतो, भारतीय संस्कृतीची 3 वैशिष्ट्ये आहेत. एक पहिलं असं की आध्यात्मिकता, दुसरं असलं की विविधतेत एकता, आणि तिसरं आहे ते म्हणजे सहिष्णुता. आणि तिन्ही आपण लक्षात घेऊया. आध्यात्मिकता म्हणजे काय? तर आज सुद्धा भारतीय माणसाला कितीही पैसा मिळाला तरी सुख मिळाल्यानंतर समाधान मिळावं असं वाटतं. म्हणजे अगदी अंबानी पण घेतले, अदानी घेतले, तर त्यांना चॅरिटी करावीशी का वाटते? कारण सुख आणि समाधान, या सात्विक समाधान मिळायला अध्यात्मच पाहिजे. विवेकानंद म्हणायचे, पाश्चिमात्यांचं विज्ञान आपण घेऊया आणि आपला धर्म त्यांना देऊया. धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे, संस्कृती देऊया. आणि संस्कृतीला पहिला गुण आपला असा आहे अध्यात्म. आम्ही एक आत्मा मानतो, परमात्मा मानतो, व्यक्तीमध्ये चित्त मानतो, राष्ट्रामध्ये चित्ती मानतो. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांना आम्ही एक मानतो. आम्ही नागाची पूजा करतो, आम्ही वडाची पूजा करतो, आम्ही वानरांची पूजा करतो, आम्ही नारायणाची पूजा करतो, आम्ही गोपाल कृष्ण म्हणतो. आमचा कृष्ण गोपाल कृष्ण आहे, त्यानं गीता सांगितली. तर पहिली गोष्ट, आम्हाला अध्यात्म सोडता येणारच नाही. दुसरी गोष्ट, भारतात जो जन्मला आहे त्याला एकम सत विप्रा बहुधा वदंती माहिती असल्यामुळं त्याला एकारलेपण, एकांगीपणा, संकुचितपणा हा झेपणाराच नाही आहे. आणि म्हणून काही धर्म आपल्या देशामध्ये पराभूत झाले, कारण ते एकारलेले होते, ते टिकले नाही, ते संपले, त्यांची साम्राज्य संपली, संस्कृती टिकली. कारण विविधतेत एकता. कमळ आपला आदर्श आहे. देठ एक, पाकळ्या अनेक, जीवनरस एक,
पैलू अनेक. आणि तिसरी गोष्ट आपण सहिष्णुता म्हणतो. एक फरक आहे बघा, सहिष्णुतेचा अर्थ आम्ही समावेशन म्हणतो. आम्ही आमच्यात त्यांना घेतो. आम्ही दुधात साखर घ्यावी तसं घेतो. पायामध्ये काटा मोडावा, त्याचं खुपरी व्हावी आणि काही वर्ष काटा आतच राहावा, तसं आम्हाला चालत नाही. आम्हाला दुधात साखर लागते. आम्ही अद्वय मानतो, आम्ही शिवशक्ती मानतो. तर पहिली गोष्ट आम्ही आहोत सहिष्णुता. आमची सहिष्णुता विलक्षण आहे. कधी कधी स्वातंत्र्य सावरकर म्हणतात तसं आम्ही सद्गुण विकृतीसुद्धा करतो. आमचं आतिथ्य हे शत्रूला सुद्धा 27 वेळा सोडण्यामध्ये परावर्तित झालं आणि त्याने शेवटी आम्हाला मारलं. 27 वेळा सोडल्यावर ही सद्गुण विकृती आहे. पण ती आहे म्हणून सहिष्णुता चूक आहे असं नाही. अतिरेक वाईट आहे, पण मूळची गोष्ट वाईट नाही. याबद्दल मी पुस्तकच लिहिलं आहे, स्नेहल प्रकाशनात छापलं आहे आणि मला ते स्वतःला फार आवडतं. संस्कृती आणि सांस्कृतिक, ज्यात मी देशीवाद मांडला आहे आजच्या काळातला, हिंदवी स्वराज्य मांडलंय. आपल्या महाजी शिंदेने काय केलं सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं सांगितलंय. मराठी हिंदवी स्वराज्य मराठी साम्राज्य झालं, पण त्या साम्राज्यामध्ये सुद्धा हे राज्य व्हावी श्रींची इच्छा होती. आम्ही मोगल साम्राज्यासारखं साम्राज्य निर्माण केलं नाही. हिंदवी स्वराज्य, हिंदवी साम्राज्य आणि मोगल साम्राज्य याच्यामध्ये मूलतः फरक आहे आणि तो फरक संस्कृतीचा आहे असं माझा अभ्यास सांगतो. अगदी खरं आहे. सर, हा म्हणजे तुमचा प्रवाह आहेच आहे आणि त्याच प्रवाहाच्या अनुषंगाने आपण पुढे येणार आहोत की जे मोठा टप्पा तुमच्या आयुष्यातला आहे आलेला आता, तो म्हणजे गीता धर्म मंडळ. 1924 साली स्थापन झालेली ही संस्था, 101व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे या संस्थेने आणि या कालखंडामध्ये तुम्ही याचे अध्यक्ष आहात. पण त्याआधी मला एक लोकांना दाखवायचं आहे, म्हणजे हे तुम्हीच दाखवा की आपण सगळेजण बघत असाल की आमच्या चर्चेमध्ये इथे एक वस्तू ठेवलेली आहे. तर ही वस्तू काय आहे हे अनेकांना वाटत असेल, कारण ह्याच्यावर काही दिसत नाही आहे. तर ही वस्तू खूप आगळी वेगळी वस्तू आहे आणि मुद्दामून या विषयावर आल्यानंतर ही वस्तू दाखवावी असं एक डोक्यात ठेवून आम्ही आत्ता हे इथे येतो. तर ही अत्यंत आगळी वेगळी वस्तू आहे. तर सर, हे काय आहे हे तुम्ही दाखवा उलगडून आणि याच्याबद्दलही काही सांगाल. इथून हां हां तिकडून तर हे पुस्तक आपण बोललो की हे काय आहे हे आता आपण उघडून बघितलं, तर याच्याबद्दल सांगा. हे पुस्तक म्हणजे ज्याला आपण बृहत गीता म्हणतो अशा प्रकारचं आहे. हे पुस्तक तसं खूप प्रसिद्ध आहे, भारतभर ते पसरले गेलेलं आहे. या पुस्तकाचं मोठं वैशिष्ट्य असं की या बृहत गीतेमध्ये भगवद्गीतेतले श्लोक हे तर आहेतच, त्याचा हिंदी अर्थ, इंग्रजी अर्थ, त्याचं विवरण हे अतिशय चांगल्या प्रकारे केले गेले आणि त्याचबरोबर गीतेशी संबंधित, महाभारताशी संबंधित अशा प्रकारची चित्रही त्याच्यामध्ये आहेत असं आपल्या लक्षामध्ये येईल. ही चित्रसुद्धा, चित्राच्या ज्या भिन्न भिन्न शैली असतात, उदाहरणार्थ राजस्थानी शैली, मराठा शैली, यासारख्या शैलीमध्ये ती चित्र काढलेली आहेत. हा ग्रंथ बृहत गीता म्हणून प्रसिद्ध आहेच आणि यावर्षी हे वर्ष आमचं शताब्दीचं वर्ष आहे. ते शताब्दी वर्ष 24 सालाच्या मागे आहे आणि अशा या शताब्दी वर्षाचा अजून समारोप व्हायचा आहे. कार्यक्रम झालेत आणि एक मोठी व्यक्ती आल्यानंतर समारोप होणार आहे. पण समारोप व्हायच्या आधी जे आम्ही 10-15 कार्यक्रम घेतले, त्या कार्यक्रमासाठी जी मान्यवर मंडळी आली, त्या मान्यवर मंडळींना आमच्यातर्फे हीच आम्ही गीता भेट दिली. त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, थोर विचारवंत आरिफ मोहम्मद खान हे आले होते. त्यांचं भाषण झालं होतं, त्यांना हा ग्रंथ भेट दिला, त्यांना अतिशय तो आवडला. दुसरे आमचे मार्गदर्शक, ज्यांना आज आपण राष्ट्रसंत म्हणतो, ते गोविंददेवगिरी महाराज, त्यांना हा भेट दिला. आणि हा ग्रंथ आत्ता तुम्हाला जो दिसतोय, हा गीताधर मंडळाच्या देव्हाऱ्यातला ग्रंथ आहे. कारण आम्ही जी गीता जयंतीला शोभायात्रा काढतो पुणे शहरातून, त्यामध्ये सुद्धा कृष्णाची मूर्ती असते, पण आम्ही गीता ग्रंथाची शोभायात्रा काढतो. बरोबर. कारण आमची भूमिका अशी आहे की कृष्णानं गायलेली गीता,
कृष्णाची भक्ती करायची आणि गीतेचं अनुसरण करायचं, कारण त्यानं तो संदेश दिलेला आहे. कारण आमच्या देव्हाऱ्यामध्ये या पुण्य पावन अशा गीताधर मंडळामध्ये गीता ग्रंथ हा सुप्रतिष्ठित आहे. आणि लोकमान्य टिळकांनीच आपल्याला सांगितलंय, ग्रंथ हेच गुरु होत. छान. श्रीकृष्ण आणि त्यांनी सांगितलेली गीता हा ग्रंथ, याच्याबद्दल आपण बोलताना सहजगत्या या विषयावरती आलो की गीता धर्म मंडळ म्हणजे काय आणि या गीता धर्म मंडळाशी आपण कसे जुळले गेलात. कारण आपण वारणा नगरपासून इकडे आलात नंतर, पण हे तुमचा जो संबंध आला तो कसा आला आणि गीता धर्म मंडळ म्हणजे काय, ह्या दोन्हीच्याबद्दल विस्तृत आम्हाला ऐकायला आवडेल. आता आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे मी 2 भाग करतो, म्हणजे उत्तर देणं मलाही सोयीचं होईल आणि ऐकणाऱ्यांनाही नेमकी माहिती मिळेल. पहिला प्रश्न असा की गीता धर्म मंडळ ही काय संस्था आहे आणि ती कोणते उपक्रम करते. तर याचं उत्तर देताना खरंच गीता धर्म मंडळ म्हणजे पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात, देशात ज्याला आपण सांस्कृतिक आधार वड म्हणू अशा प्रकारचं गीता धर्म मंडळ आहे. 100 वर्षापूर्वी त्याची स्थापना झाली आणि आजही भारतामध्ये उत्तरेमध्ये गीता प्रेस गोरखपूर आणि दक्षिणेमध्ये पुण्याचं गीता धर्म मंडळ ही गीतेला वाहून घेतलेली, फक्त भगवद्गीतेला वाहून घेतलेली आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 2 संस्था आहेत. छान. अशा संस्थेशी मी जोडलं गेलो, माझं भाग्य. पण ही संस्था निर्माण तरी का झाली, तरी लोकमान्य टिळकांच्या इच्छेनं निर्माण झाली, त्यांच्या प्रेरणेनं निर्माण झाली. त्या लोकमान्य टिळकांची जी भूमिका होती की गीता रहस्य ग्रंथात त्यांनी जो निष्काम कर्मयोग सांगितला आहे त्याचा प्रसार करणारी एखादी सांस्कृतिक संस्था असावी. लोकमान्य 1920ला गेले आणि मग ही इच्छा लक्षामध्ये घेऊन त्यांचे शिष्य असणारे सदाशिव शास्त्री भिडे आणि त्यांचे नातू असणारे, मुलीचा मुलगा असणारे गवी केतकर, या दोघांनी मिळून लोकमान्यांच्या निर्वाणानंतर 4 वर्षांनी गीता धर्म मंडळ नावाची ही सांस्कृतिक संस्था स्थापन केली. गीतेचा प्रसार आहेच, पण गीता रहस्याचा प्रचार ही त्याची मुख्य भूमिका आहे. गीता रहस्याचा प्रचार का, तर लोकमान्यांनी फक्त सांगितलं म्हणून नाही, तर तो मुळामध्ये गीता धर्म आहे. आणि म्हणून आमच्या मंडळाचं नाव गीता धर्म एक शब्द आणि मंडळ असं आहे. हा गीता धर्म 2 प्रकारे आहे. एक लोकमान्यांची प्रेरणा म्हणून निष्काम कर्मयोग आणि दुसरं भिडे केतकरांची प्रेरणा म्हणून निष्काम कर्मयोग साधला तर राष्ट्रधर्म साधतो. कारण गीतेच्या शेवटच्या श्लोकात 1878 मध्ये तत्र शरीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, यात अभ्युदयाच्या 4 गोष्टी आहेत आणि निःश्रेयसाच्या 2 गोष्टी आहेत. आपल्याकडे उपनिषदापासून आपण अभ्युदय म्हणजे जयिष्णू वर्धिष्णू हे आहोतच आणि त्याचबरोबर आध्यात्मिक म्हणजे आपण सहिष्णू आहोत. सहिष्णू आणि जयिष्णू, अभ्युदय आणि निःश्रेयस हा प्रसार करण्यासाठी 100 वर्ष काम चाललेलं आहे. आता कोणकोणती कामं चालली आहेत, तर नवी कोणती आम्ही कामं घेतली आहेत अगदी थोडक्यात सांगतो. तर एक मोठं काम चाललेलं आहे, त्याला सुवर्ण महोत्सव होऊन गेला, तो म्हणजे गीता दर्शन नावाचं मासिक. दर महिन्याला लिखतं. आज 56 वर्ष झाली. 18 सालाला 50 वर्ष झाली होती. एकदाही खंड न पडता हे सांस्कृतिक मासिक अल्प मोलामध्ये लोकांच्यापर्यंत जातं, गीता दर्शन मासिक. दुसरी गोष्ट, गेली जवळजवळ 40 वर्ष पुण्यामध्ये शनिवार रविवार सोडून रोज आमच्याकडं एक व्याख्यान किंवा निरूपण चालतं. भालबाग केळकर यांनी सुरुवात केली. त्या सांस्कृतिक विषय असतो, वक्ते आपणून येतात, श्रोते ठरलेले असतात आणि ती व्याख्यानं अलीकडे आम्ही 2 वर्षामध्ये ऑनलाईन पाठवत आहोत. गीता धर्म मंडळ या यूट्यूबवर, त्याला उत्तम प्रतिसाद आहे. तिसरी गोष्ट, आमच्याकडे परीक्षा चालतात, काही पत्रद्वारा परीक्षा, दासबोध पत्रद्वारा त्यासारखा. त्याच्यामध्ये गीता तत्वव्रती आहे, ज्ञानेश्वरी प्रबोध आहे, तुकाराम गाथा प्रवेश आहे आणि प्रत्यक्ष परीक्षा अलीकडे मी सुरू केल्या ते म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मदतीनं गीता रहस्य प्रबोध, आणखीन एक सुरू केली उपनिषद प्रबोध. थोडक्यात सखोलपणे गीतेकडे जाणं ही भूमिका याच्यामध्ये आहे. याशिवाय आम्ही गीता हा मंत्र मानतो, जसा वेदातला मंत्र आहे
अग्निमेळे पुरोहितम यज्ञेसर देव मृत्युजम हा वेदातला पहिला मंत्र आहे. त्या मंत्राला पर्याय नाही. तसं भगवंताच्या मुखातून आलेली गीता जी आहे 700 श्लोक त्याला पर्याय नाही. ती अगदी संस्कृत वैदिक पद्धतीनं परसवर्णानं म्हटली गेली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्यासाठी मी गीता संथा वर्ग चालवतो. पुण्यामध्ये पुणे परिसरात 100, महाराष्ट्रामध्ये 150 आणि जगातले धरून 200 ऑनलाईन असे वर्ग आता चालू आहेत. याचा परिणाम म्हणून गीता 700 श्लोक कंठस्थ बिनचूक पाठ म्हणणारी आमच्याकडे 2000 माणसं आहेत. वा. जी शृंगेरीला जाऊन आली आणि शंकराचार्यांच्याकडनं प्रसाद मिळवून आली. अशा 2000 कंठस्थाबरोबर 8000 गीता पाठक एकत्र करून आम्ही 1.5 वर्षापूर्वी गीता जयंतीला 3 डिसेंबरला SP कॉलेजच्या मैदानावर 10,600 लोकांचा गीता पाठ घेतला. त्याचं आशिया रेकॉर्ड झालं. माननीय पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली आणि आम्हाला आशीर्वाद पाठवले. तरी आम्हाला गीता संथा वर्ग आहे. त्याशिवाय आमचं ग्रंथालय संदर्भ ग्रंथालय आहे. आमची भूमिका अशी आहे की पुण्यामध्ये कोणी जर आला तर गीता आणि ज्ञानेश्वरीवरचे सगळे ग्रंथ, गीता आणि ज्ञानेश्वरी हे आमच्याकडे त्याला मिळाले पाहिजेत. हे अशी कामं आमची चालूच होती. याच्यात भर पडली त्या अलीकडे 2-3 गोष्टींची जी तरुणांना आवडणारी आहेत. एक आज नेहमी प्रश्न पडतो की गीता ही लोकमान्यच म्हणालेत म्हातारपणी वाटण्याची नाही, प्रौढ आणि तरुण वयात, कारण ती युद्धाच्या प्रसंगी सांगितलेली गीता आहे. पण तरीसुद्धा अजून 50-55च्या आधीचा माणूस गीतेकडे वळत नाही. मग जसं वारकरी वारसा विशारद त्या पद्धतीनं आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीनं सरळ क्लासेस घेतो. यात मी 2 तरुण मुलं विद्यार्थी शिक्षक तयार केलेत. ते शिकवतात, मी फक्त प्रश्नोत्तरं करतो आणि त्याला आम्ही अप्लाइड भगवद्गीता असं चॅनल सुरू केलं आणि त्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देतो. आज थोडे दिवसामध्ये प्रश्न येणार आहे की ज्याला आपण मॅनेजमेंट स्किल म्हणतो किंवा अंमलबजावणीचं शास्त्र म्हणतो, गीतेत आहे का? चिंतामुक्तता गीतेत आहे का? व्यक्तिमत्व विकास गीतेत आहे का? तर सुदैवानं गीता जीवन गीता असल्यामुळं दॅट इज द मॅन्युअल ऑफ मॅनकाइंड. ह्या शब्दात सगळं येतं. ते मॅन्युअल आहे, ती जीवन गीता आहे. मॅनकाइंड हे आम्ही बोलत नाही आहे, आम्ही करून दाखवतोय. ही गोष्ट त्या उपनिषदाचा वर्ग सुरू करायचं कारण गेली 1000 वर्ष उपनिषदाचा अर्थ निवृत्तीपरच लावला गेला. त्यातली निष्कामता आपण स्वीकारू. या लोकमान्य निष्काम कर्मयोगात ती स्वीकारली. पण निष्कामतेच्या पलीकडे कर्म आहे का नाही? का संन्यास आहे फक्त? नाही. 10 उपनिषदामध्ये निष्कामता सांगितली आहे आणि त्याच्याचबरोबर ज्ञानाबरोबर विज्ञान सांगितले. ब्रह्मोपासना सांगताना सुरुवात अन्नापासून आहे. अन्न म्हणजे ब्रह्म, प्राण म्हणजे श्वास म्हणजे ब्रह्म, भूमी म्हणजे ब्रह्म, आकाश म्हणजे ब्रह्म, सत्सत विवेक बुद्धी, आत्मा आत्मा वारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिधासितव्या म्हणजे अंतर्मुख होणं. दासबोधात ज्याला सारासार विचार म्हणतात तो उपनिषदात आहे. मग हा विचार करून काही गप्प बसायचं का कृती करायची? भारतीय संस्कृतीत जशी सहिष्णू आहे तशी ती जयष्णू आहे. हा विचार भिडे शास्त्रींनी 2200 पृष्ठामधून मांडला, 10 खंडातून मांडला. त्याचं नावच आहे उपनिषद रत्न प्रकाश. त्याचं मी 200 पानामध्ये पुस्तक तयार केलं आहे. त्याचं नाव आहे दशोपनिषदातील गीता धर्म. पुन्हा माझ्याच प्रकाशकांनी रवीजींनी स्नेहल गटपांड्यांनीच ते छापलं आहे आणि त्याचा आम्ही नव्यानं वर्ग सुरू केला आहे. मला सांगायला आनंद वाटतो आज त्या वर्गामध्ये 76 जण सामील आहेत की जे 10 उपनिषद या अंगाने शिकतायत की निवृत्तीपर नाही प्रवृत्तीपर. अध्यात्म कोंदण आहे आणि आतला खडा, अंगठीतला खडा हा प्रवृत्ती आहे. त्यालाच गीता धर्म म्हणतात. खूप छान. भिडे शास्त्री, टिळक शास्त्री. हे झालं गीता धर्म मंडळाबद्दल. आता गीता धर्म मंडळाकडं मी कसा वळलो तर एक म्हणजे माझ्या मनाची भूमी ही संत साहित्याचा अभ्यास केल्यामुळं गीतेला अनुकूलच होती. पण अशा वेळा निवृत्तीनंतर पुण्यात यायचं अशी एकदा भूमिका घेतली. 95 साली 2003ला आलो. त्यावेळी पुण्यात आलो असताना माझे 2 मार्गदर्शक, एक म्हणजे डॉक्टर हेमंती नामदार
आणि दुसरं म्हणजे ग वा करंदीकर. ते गीता धर्ममंडळातच काम करत होते. एक अध्यक्ष होते, एक कार्यवाह होते, सहकार्यवाह. ते मला 95 साली म्हणाले की तू परत गेल्यानंतर 6-7 वर्षानं परत येणार आहेस. या काळामध्ये तू तिथं गीतेचं काम कर. तुझ्या भागामध्ये शिवाजी विद्यापीठात अगदी कोल्हापूर जिल्ह्यात 80 कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजमध्ये गीता रहस्याचा प्रसार कर. मुलांना पाठांतर देणं, वाचन घेणं, लेखन घेणं, चित्रकला, वक्तृत्व सगळं गीतेचं कर. तसं मी 6-7 वर्ष करत गेलो. आणि एक वाक्य या दोघांनी मला सांगितलं, ते मुद्दाम मी उल्लेख करतो, आपण ते लक्षात घ्यायला पाहिजे. ज्ञानोबांच्यापासून तुकोबांच्यापर्यंत आणि तुकोबांच्यापासून तुकडोजीपर्यंत आपले सगळे संत हे भगवद्गीतेचं बोट धरून, रामदासांसकट भगवद्गीतेचं बोट धरून देवाच्या दरबारात गेलेले आहेत. वा, छान. सगळ्या संतांचं प्राणतत्व, लेखनाचं प्राणतत्व भगवद्गीता आहे. मग इतकी वर्ष मी संत साहित्याचं काम करतोय, गीतेला जोडून घेऊया. ते वाक्य पटलं, घरचा वारसा होताच. आणि योगायोग असा की मी निवृत्त हो झालो सप्टेंबरमध्ये 2003. आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही योगायोगानं वारणानगरसारख्या गावामध्ये कांची कामकोटी पीठाचे जयेंद्र सरस्वती आले होते. वा. त्याला काही कारण होतं. त्यांच्या सभेतल्या परिचयापासून त्यांच्याशी काही माझं बोलणं चालणं होत होतं. जेव्हा काही थोडा विसाव्याचा वेळ मिळाला तेव्हा 5-10 मिनटं मी त्याने विनंती केली की मला भविष्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे. ते विचारलं त्यांनी. काय? फार मोठं तपस्वी व्यक्तिमत्व जयेंद्र सरस्वती, म्हणजे ज्यांना नमस्कारच करणं आवश्यक आहे, साष्टांग असे. मी त्यांना म्हटलं, मला काही जणांनी गीतेचा अभ्यास करायला सांगितलं आहे. 6-7 वर्षात मी गीता धर्ममंडळाचं काम करणार आहे. गीता रहस्य मला प्रिय आहे. शंकराचार्यांचं मला तत्त्वज्ञान माहिती आहे. मी कुठल्या मार्गाने जाऊ? मला ते एका शब्दात म्हणाले, तो गीताव्रती हो. अरे वा. या शब्दामध्ये शंकराचार्य आहेत आणि लोकमान्य आहेत. खरंय. कारण अर्थ म्हटलं तर शंकराचार्यांचा निष्काम हो, आणि पुरुषार्थ म्हटलं तर तो लोकमान्य. ते गीताव्रती शब्द डोक्यात ठेवला आणि पुढे 6-7 वर्ष इथं आलो. आणि आल्यानंतर मंडळाला मग जोडून घेतलं. जोडून घेताना कार्यकर्ता म्हणून आलो. 2007पर्यंत मला काही वारणानगरची कामं होती, पदव्युत्तर वर्गाची, म्हणून मी पुण्यात फार नव्हतो. पण 2007 ते आता 25, 15-16 वर्ष होत आली पुण्यातच आहे. गीता धर्ममंडळामध्ये न चुकता दर आठवड्याला 2दा येतो. बुधवार शनिवार 3-3 तास थांबतो आत्तासुद्धा. हो. आणि अशा स्थितीमध्ये काम करत असताना मनामध्ये भावना येते की आपण हे काम तरुणांच्यापर्यंत पोचवत असताना, गीता धर्म हा नव्यांच्यापर्यंत येत असताना खरोखरच लोकमान्यांचं गीता रहस्य पोचवणं आवश्यक आहे. आणि मगाशी तुम्ही विचारलं भारतीय संस्कृती, त्या भारतीय संस्कृतीचा वाहक ग्रंथ कोणता असेल तर गीता ग्रंथ. घरोघरी गीता पोचली पाहिजे. आणि मी म्हणतो महाराष्ट्रात ती गीता आणि गीताही पोचवली. कारण पटकन संस्कृत नाही कळत. पण आपल्याला परंधामनं आणि आपल्याकडे इथे ज्ञानप्रबोधीनं गीता आणि गीताही दिलेली आहे. अगदी ती झोपडपट्टीपर्यंत, सेवा अवस्थेपर्यंत पोचूया ना आपण. खरी गोष्ट. मराठी गीताही वाचली तर 50% गीता कळते. आणि खरंच एकदा मान्य करूया आपण की गीता आपला राष्ट्रग्रंथ आहे. गीता आपल्या संस्कृतीचा ग्रंथ आहे. गीता आपला जगण्याचा ग्रंथ आहे. गीता आपला प्राणग्रंथ आहे. इथं कुठल्याही रूढ धर्माची जळमट आणूया नको. अगदी म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा होईल. त्याचं परमपवित्र मंदिर व्हायला पाहिजे असेल तर त्यात एकच बसू शकतं, कारण तो आपल्या देशाचा 4000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. किमान 4000, खरं तर 5000. मी आपल्याला काळ सांगतो. इसवी सन पूर्व 1931, इसवी सन पूर्व 1931 मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंती देशभर साजरी होते. मी अभिमानानं सांगतो 100 वर्षापूर्वी ही गीता जयंतीची तिथी भिडे शास्त्री, गवी केतकर आणि जस करंदीकर या ज्योतिर्गणिती लोकांनी लोकमान्यांच्या टिपणाच्या आधारे निश्चित केली. ज्योतिर्गणित मार्गशीर्ष एकादशी आणि देशभर ती होते. माझ्या तर मनात विचार येतो की आम्ही शेक्सपियरचा ग्रंथ, ते शेक्सपियरचा जन्मदिन हा जगामध्ये ग्रंथदिन करतो, तो करूया. कारण विश्वची माझे घर. पण राष्ट्राचा जर ग्रंथदिन करायचा असेल तर जसा आपल्याकडे योग दिन आहे
तसा ग्रंथदिन का असू नये. नागपूरच्या काही लोकांशी माझं बोलणं चाललं आहे आणि नागपूरची मंडळी आणि आम्ही पुण्याची मंडळी एकत्र येऊन शासन दरबारी जाऊन भविष्यामध्ये भगवद्गीतेचा जन्मदिन, आणि तो तारखेनं नाही तिथीनं, जगभर दिनांक कुठलाही येऊ दे, मार्गशी शुद्ध एकादशी ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. गीता धर्ममंडळ हा आमचा श्वास झालाय, निश्वास झालाय, प्राण झालाय, त्याला काही इलाज नाही. खरं आहे. गीता धर्म मंडळ, गीता या सर्वाबद्दल तुम्ही एवढं भरभरून सांगितलं. तुम्ही काय करत आहात, लोकाभिमुख होत आहात, समोर जात आहात, हेही तुम्ही सांगितलं. लोकांनी काय करायला हवं हेही सांगा, कारण आपली चर्चा ही आता खूप मंडळींपर्यंत पोहोचणार आहे आणि पोहोचणार आहे खूप लोकांच्यापर्यंत. तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? तुम्ही इतकी पावलं पुढे आलेला आहात, काही पावलं त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे. नक्की त्यांनी काय करावं की हा अजून जो मोठा कार्ययज्ञ मांडलेला आहे त्याची अजून परिपूर्ती होईल किंवा ह्याच्यामध्ये वृद्धिंगत होईल सगळी ही चळवळच म्हणू आपण. ह्याच्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगाल, त्यांनी काय केलं पाहिजे? सांगतो. या 23 जुलैपासून जेव्हा एक शताब्दीचा टप्पा आमचा झाला, समारोपासून व्हायचा पण शताब्दीचा टप्पा झाला, तो टिळक वाड्यातच झाला. दीपक टिळकच अध्यक्ष होते. आणि तेव्हा परत आल्यानंतर कार्यकारिणीची बैठक झाली 23 जुलै 2024, आता 25 आला. तेव्हा आम्ही 5-6 उपक्रम डोळ्यासमोर ठेवले. त्यातले 2 उपक्रम आता हाती घेतलेत आणि गेल्या 6 महिन्यात त्याला चांगलं यश आलं. म्हणजे थोडं बाळसं प्राप्त झालं आहे असं मी म्हणेन. आणि त्या उपक्रमात लोकांच्याकडनं मला योगदान पाहिजे. पहिलं असं की आपण आपल्याकडं संस्कार वर्ग हे सुट्टीच्या कालावधीत आणि पैसे मोजून हे घेतो. तर पैसे न मोजता, कारण आमच्याकडे गीता संत वर्ग असो तो सुद्धा आमच्याकडं गेली 35 वर्ष विनाशुल्क चालला आहे. 35 वर्ष ते आमचं ब्रीद आहे, पैसा नाही घ्यायचा. अशा स्थितीमध्ये विनाशुल्क संस्कार वर्ग आणि दर आठवड्याला 1 तास करता येईल का? मग त्याचा आम्ही अभ्यासक्रम निश्चित केला आहे. नाव दिले बाल संस्कार वर्ग. 1 तास कोणाही स्त्रीनं किंवा पुरुषानं कुठल्याही सोसायटीमध्ये ते सुरू करावं. शनिवारी का रविवारी 8 वर्षापासून 13 वर्षापर्यंत, ज्याला आपण किशोर म्हणतो, जे बालही नाही आणि कुमारही नाही, असं मधलं जे किशोर वय आहे. आणि मी गमतीने सांगतो, हेच किशोर वय श्रीकृष्णाचं गोकुळातही होतं आणि मथुरेतही होतं. हे नीट लक्षात घेतलं तर मथुरेत कंसाला मारणारा कृष्ण कुमार नाही आहे, किशोर आहे. वा, छान. आणि गोकुळात वावरणारा कृष्ण किशोर नाही आहे, बालकृष्ण आहे. हे जर डोक्यात घेतलं तर कृष्ण चरित्राला चिकटवली जाणारी काही जळमट निर्मूल होतील. ह्याच्यावर तासभर बोलता येईल. आपला संदर्भ लक्षामध्ये जाणकारांच्या लक्षात तो येणार आहे. मग गोपालकृष्णाचाच आदर्श ठेवून 8 ते 13 वयोगटामध्ये आपण साप्ताहिक वर्ग चालूया का? 1 तासामध्ये 20 मिनिटं गीतेचे 2 अध्याय 12वा 15वा किंवा अभंग किंवा शुभंकरोती हे शिकवायचं. 20 मिनिटं आम्ही पुस्तकं काही तयार केलेली आहेत, त्यातल्या गोष्टी सांगायच्या, संस्कार कथा आम्ही ते देतोय पुस्तकं. आणि 20 मिनिटं स्काउटचे खेळ घ्यायचे, बैठे, असं तासभराचं आम्ही सुरू केलंय. आज पुण्यामध्ये अगदी नांदेड सिटीपासून आपल्याकडे काही ठिकाणी ते सुरू झालेत. माझं तर मत असं आहे, गाव तिथे एसटी असं जुन्या काळामध्ये होतं, तर सोसायटी तिथं संस्कार वर्ग असं मी मानतो. आणि याला काही लागत नाही. 5 मुलं आली, सोसायटीचा हॉल मिळाला, शनिवार रविवारचा तास मिळाला, 1 पैसा खर्च न करता शिक्षक शिकवेल. आणि मुख्यतः महिलांनी काम करावं. त्यांना सर्व पुस्तकापासून, ज्याला आपण साधन सामुग्री म्हणतो, गीता धर्ममंडळ विनाशुल्क पोचवते. छान. हा पहिला उपक्रम ज्यात सगळ्यांनी सामील व्हावं, याची नितांत गरज आहे. आता राष्ट्रदेवो भव, आचार्य देवो भव पेक्षा संस्कार देवो भव याची नवी गरज आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगणार आहे, ती थोडीशी काहींना आवडेल काहींना नावडेल, पण मला सांगायची आहे. ती म्हणजे आता जो कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्याला देशातले 60 कोटी भारतीय स्नान करायला गेले. त्या कुंभमेळ्याला अनेक पैलू आहेत
आणि मला भावणारा पैलू म्हणजे त्यात गेलेल्या प्रत्येक माणसाला हिंदू धर्म नव्हे, त्याच्या मागं असणारा सनातन धर्म म्हणजे वैदिक धर्म कळलाय. वेदातली सुद्धा यज्ञमीमांसा काढून टाका, उपनिषदातली ज्ञानमीमांसा घ्या, ती तर सनातन आहे आणि ती तर प्राचीन आहे. आणि आता जी भारतीय संस्कृती सांगितली, सहिष्णुता, विविधतेत एकता आणि आध्यात्मिकता म्हणजेच सनातन. त्या धर्मावर श्रद्धा वाढवणं, मी शब्द असा वापरतोय, सनातन श्रद्धा जागरण, हा आमचा दुसरा उपक्रम आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, आमच्या कार्यवाह मेहेंदळे म्हणून आहेत, अनेक वर्ष त्या कार्यवाह आहेत, त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि दर महिन्याच्या एका गुरुवारी किमान 60 ते 70 महिला या ठिकाणी येतात, त्याच बोलतात. म्हणजे वक्फ बोर्डाबद्दल काय चाललंय त्या चर्चा करतात, कुंभमेळ्याबद्दलचा अनुकूल प्रतिकूल त्या बोलतात, तिहेरी तलाकबद्दल त्या बोलतात आणि त्या सगळी उत्तरं एकमेकाच्या चर्चेतून देतात. अशा प्रकारचे सनातन श्रद्धा जागरण मंच हा गीता धर्म मंडळ आमच्या केंद्रवरती राहील, पण तो प्रत्येक सोसायटीत जावा, तो महाराष्ट्रात जावा. आणि पहिली गोष्ट, आपल्या संविधानानं निधर्मी आपल्याला सांगितलंय, अधर्मी सांगितलंय, त्याचा अर्थ समजून घ्या. आपल्याला घरात उंबरठ्याच्या आत धर्म ठेवायला सांगितलाय, बाहेर आपला राष्ट्रधर्म आहे, तो आपला संस्कृती धर्म आहे. आपण अधर्मी याचा अर्थ धर्मबुद्धी म्हणजे श्रद्धा टाका असं नाही आहे. सर्व धर्म समभाव, सर्व धर्म मम भाव, सर्व धर्म मम भाव याचा अर्थ सहिष्णुता, आणि सहिष्णुता याचा अर्थ सनातन श्रद्धा या देशाची देणगी आहे, हे अभ्यासानं सिद्ध आहे. तर त्या आम्हाला संविधानाचं प्रेम आहे. संविधान आमचा राष्ट्रग्रंथ आहे. आम्ही तर आता मनुस्मृती न मानता भीमस्मृती मानतो 100%, छाती ठोकपणे. पण ती भीमस्मृती आम्हाला फ्रेंच राज्यक्रांतीने शिकवलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवते, हा एक भाग आहे. आणि वारकरी संप्रदायाची समता, ममता आणि एकता शिकवते, इंटिग्रिटी शिकवते, एकात्मता शिकवते. मी आपल्याला मुद्दाम सांगतो, बंधुता हे 60-65% आहे आणि एकात्मता ही 100% आहे. खरी गोष्ट आहे. बंधुतेने सगळे प्रश्न सुटणार नाहीत, समतेने सगळे प्रश्न सुटणार नाही आहेत, समरसतेने सगळे प्रश्न सुटणार आहेत. हे जर कळायला पाहिजे असेल तर या देशामध्ये सनातन श्रद्धेला पर्याय नाही. तोच गीता धर्म आहे, तोच राष्ट्रधर्म आहे, तोच उपनिषद धर्म आहे आणि त्याचा अभ्यास मी करतोय. मी स्वतःला सांस्कृतिक विचारक म्हणतो. मी माझ्या ग्रंथातून आणि जिथं संधी मिळेल तसं ऑनलाईन आणि ऑफलाईन शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार. वा, खूपच छान सर. ही जी आपली आत्ता चर्चा झाली ही स्नेहल प्रकाशनच्या साहित्यिकांच्या सहवासात या उपक्रमाअंतर्गत झाली. आदरणीय गुरुवर्य देगलूरकर सरांपासून सुरुवात झालेला हा प्रवास आहे. आपण आत्ता आपली मुलाखत याच्यामध्ये घेत आहोत. तर या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याबद्दल 2 शब्द सांगाल? एक गोष्ट अशी की हा उपक्रम स्नेहल प्रकाशनची जी एक प्राणधारणा आहे की सत्व स्वत्व याबद्दल प्रसार करणं, त्याला अगदी धरून आहे. याचं कारण असं की साहित्यिकांच्या सहवासात, आणि ते सुद्धा आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुम्ही ऑनलाईन घेत आहात. जुन्या काळात असा प्रयोग झाला आहे, ते म्हणजे राम शेवाळकर, प्राचार्य राम शेवाळकर यांची मुलाखत मोठ्या व्यक्तीनं महेश एलकुंचवार यांनी घेतलेली आहे आणि त्याचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. पण ते पुस्तक आहे, ग्रंथ आहे. आज मात्र तुम्ही ज्या ऑनलाईन मुलाखत घेतात आणि त्याच्यामध्ये देगलूरकर सरांसारखा जो मूर्तिशास्त्रज्ञच नव्हे तर आपल्या देशामधला संस्कृती पुरुष आहे, कारण मूर्ती मंदिर हे संस्कृतीचं अधिष्ठान आहे. त्यांची मुलाखत घेतलीत आणि पाठोपाठ माझ्यासारख्या एका संत साहित्याच्या नम्र अभ्यासकाची घेतलीत. सरांच्या पंक्तीलाही मला बसायला मिळालं, याचाही मला आनंद आहे. आणि मला माहिती आहे की हे दोघंच होऊन थांबणार नाही आहे, भविष्यामध्ये वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये स्नेहलचे लेखक तर असणारच आहेत, पण स्नेहल ज्यांना मानतो असे मान्यवर लेखकही त्याच्यामध्ये येणार आहेत. ज्ञानदेवांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र केली, रवीजी घाटपांडे साहित्यिकांची मांदियाळी एकत्र करतात.
आणि ऑनलाईन करत असल्यामुळं ती अमर आणि अक्षर आहे, पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. छान छान. हा उपक्रमच मुळे खरोखरच कौतुकास्पद, अभिमानास्पद अशा प्रकारचा आहे. मंडळी, आपला सांस्कृतिक अभ्यास, संत साहित्य इथून सुरू झालेली चर्चा आणि हा प्रवास गीता धर्म मंडळ, गीता आणि त्याचा प्रसार आणि प्रचार इथपर्यंत आली. अनेक गोष्टी आणि पैलूंची आपण आत्ता इथे चर्चा केली. इतक्या कमी वेळामध्ये हे सगळं समजून घेणं आणि समजून सांगणंसुद्धा अवघड असतं. तरीसुद्धा दातार सरांनी पोटतिडकीनी हा जो आपला सनातन धर्म आहे त्याच्याबद्दलची तो विश्लेषण, त्याच्याबद्दलचं तो आपल्याला विस्तार करून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची सगळी ग्रंथसंपदा ही स्नेहल प्रकाशन पुणे यांच्याकडे त्यांची सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी समजतील आणि त्यांनी केलेलं आवाहन हे सोसायटीपर्यंत, घराघरापर्यंत जावं. कारण त्यांनी जसं सांगितलं की गीता ही वयाच्या 60-70व्या वर्षी वाचायची नसून किशोर वयाच्या मुलांवर तिथून त्याचे संस्कार केले गेले पाहिजेत. हा जो कर्मयोग भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे की सतत कर्म करत राहावं, सतत कार्यरत राहावं. आज वयाच्या म्हणजे इतक्या वयातसुद्धा दातार सर अतिशय तळमळीने हे कार्य पुढे नेत आहेत आणि तेवढाच प्रतिसाद आपल्याहीकडून इथे आला. तर हा जो गीता धर्म मंडळाचा विचार आहे, ही जी आपली संस्कृती आहे आणि आपल्या सनातन धर्माबद्दलची जी जाणीव आपल्या प्रत्येकाला व्हायला हवी, ही जी धारणा आहे ही नक्कीच वृद्धिंगत होईल. स्नेहल प्रकाशनच्या साहित्यिकांच्या सहवासात या आजच्या कार्यक्रमामध्ये दातार सरांचं मनःपूर्वक आभार मानतो. अतिशय उद्बोधक आणि पोटतिडकीने आपण बोलत होता ते आपल्या चेहऱ्यावरनं आणि देहबोलीतून जाणवत होतं. आपल्या लिखाणातून सुद्धा ते जाणवलेलं आहे. ही मंडळी ते वाचतीलच. पुन्हा एकदा एका नवीन साहित्यिकाच्या सहवासात आपण परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. आणि माझ्याही तर्फे सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.